एव्हरीवन, कसे आहात? आशा करते सगळे मजेत असणार. कितीही आवरा, किचनमधला पसारा काही कमी होत नाही. तर ह्या टिप्स वापरून आपलं जे किचन आहे, आपलं जे स्वयंपाकघर आहे ते आपण नेहमी चकाकीत ठेवू शकतो. आपलं स्वयंपाकघर नेहमीच टापटीप आणि आवरलेलं ठेवायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आणि त्यासाठी आपल्याला एफर्ट देणे खूप गरजेचं आहे. कारण आपलं स्वयंपाकघर आहे, आपलं किचन आहे, तर ते आपल्यालाच आवरावं लागणार आहे. पसारा करणारे भरपूर असतात आणि आवरणारे फक्त आणि फक्त आपण असतो. आपणच आहोत आवरणारे. तर मग काम करताना स्मार्टली आणि मल्टीटास्किंग जर करत असाल तर इट्स गुड टू हॅव सारखी गोष्ट आहे. कारण मल्टीटास्किंग सगळ्यांना नाही जमत, पण जमत नसेल तर आत्तापासून जमवण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजे. त्याशिवाय एका लेडीजला ऑप्शनच नाही. तसं म्हणाल तर लेडीजनं सर्व गुण संपन्न असते आणि ती तिचं काम जे आहे ते बऱ्यापैकी मल्टीटास्किंग करूनच करत असते. बहुतांश घरामध्ये त्यातली मी सुद्धा आहे असं दिसून येते की घराचा हॉल जो आहे अगदी व्यवस्थित आवरलेला असतो, पण जसं जसं तुम्ही घरात जाता तसं तसं एका खोलीतला पसारा वाढायला सुरुवात झालेली असते आणि त्यात सगळ्यात जास्त पसारा जो असतो तो स्वयंपाकघरात असतो. याचं कारण हेच आहे की घरात सतत काही ना काही काम सुरू असतं. म्हणजे किचन एक असं ठिकाण आहे लेडीजचं अर्ध आयुष्य तेथेच जातं. आपण दिवसभरातून 4 ते 5 तास स्वयंपाकघरात असतो आणि आपण तिथे काही ना काही करत असतो आणि त्यामुळेच तिथे जास्त पसारा होतो. म्हणजे पण सगळ्या घराचं आरोग्य स्वयंपाकघरातूनच सांभाळलं जात असल्याने ते नेहमी स्वच्छ, आवरलेलं आणि टापटीप असणे खूप गरजेचे आहे. आणि त्यासाठी खूप काही वेगळं करण्याची गरज नाही. फक्त काही सवयी आपण स्वतःला लावून घेतल्या म्हणजे झालं. किचन काही एका दिवसात क्लीन होणारी गोष्ट नाही आहे आणि त्यासाठी आपल्याला 2 दिवस तरी ॲटलिस्ट मिनिमम द्यावेच लागतात. तर त्यासाठी एक एक असं डिवाईड करून ठेवा की आज आहे हे करायचं आहे मला, उद्या जे आहे ते मी दुसरं करेल. म्हणजे भांडे जे आहे ते उद्या घासेल, बाकीचं जी वरवरची जी कामं आहे ते पहिल्या दिवशी करून टाका आणि आतली जी कामं आहे म्हणजेच भांडे काढायची, किचन ट्रॉली वगैरे जी असते व्यवस्थित साफसूफ करायची, ती आतून व्यवस्थित सेट करायची, हे जी कामं आहे आपण दुसऱ्या दिवशी करू शकतो. आणि हे स्प्रे करत असताना याची जी नळी आहे ती आतमध्ये गेली आणि मी फक्त असं मारत होती आणि मला वाटत होतं की यार यात भरलेलं आहे पण ते हे निघत का नाही आहे लिक्विड. पण त्याची जी नळी आहे ती आतमध्ये गेल्यामुळे त्याचं लिक्विड जे आहे ते बाहेर निघत नव्हतं आणि मी असंच मारत होती. मला म्हणजे मी विचार करत होती की हे का निघत नाही, याला काय झालेलं आहे. फायनली मला ते ओपन करून बघावं लागलं आणि त्याची जी नळी होती ती आतमध्ये गेलेली होती. तर आता व्यवस्थित असं स्प्रे करून घेते आणि स्प्रेसाठी मी ही बॉटल मागवते नेहमी. जे एकदम ग्रीसी झालेलं असतं लिक्विड म्हणजे किचन आपलं, तर यामुळे पटकन निघून जातं. अगदी 5 मिनिटापर्यंत आपण फक्त हे मारून ठेवायचं आणि तसंच म्हणजे ठेवल्यानंतर म्हणजे ओल्या कपड्याने आपण व्यवस्थित पुसून घ्यायचं, लगेच क्लीन होऊन जातं. लिंक हवी असल्यास मला कमेंट करा, मी लगेच लिंक जी आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. आणि हे एकदम बेस्ट आहे. मला जवळजवळ 2 वर्ष झाली असणार मी हे किचन क्लीनर यूज करते. खूप भारी आहे. तुमचं किचन टॉप किंवा जे टाईल्स वगैरे आहे त्या ग्रीसी झाल्या असतील तर खूप म्हणजे पटकन 5 मिनिटात निघून जातात. एकदम ग्रीसी जरी असल्या तर जास्तीत जास्त तुम्हाला 5 ते 10 मिनिट लागतील बस. आणि जर तुम्हाला हे मागवायचं नसेल, होममेड जर बनवायचं असेल तर त्यासाठी कास्टिक सोडा जो आपण नेहमीचा सोडा असतो खातं सोडा तो घ्यायचा. त्यामध्ये लिक्विड डिशवॉश टाकायचं, व्हिनेगर टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. एकत्रित केल्यानंतर ते सगळीकडे मारून टाकायचं आणि जी घासणी असते त्याने घासायचं. म्हणजे जे ते लगेच निघून जातं आणि होममेडही असल्यामुळे त्यामुळे आपली पैशाची बचतही होऊन जाते. आणि नेक्स्ट पॉईंट आहे साफसफाईचं नियोजन हवे. एका दिवशी जर आपण ओटा साफ केला, दुसऱ्या दिवशी शेगडी साफ करा, तिसऱ्या दिवशी सिंक साफ करा आणि मग ट्रॉली असेल, शेल्फ असेल, असं जर शेड्यूल ठेवलं आपण तर त्याप्रमाणे जर आपण म्हणजे या गोष्टी करत राहिलो तर साफसफाईमध्ये नियमितपणा ठेवला तर त्या ठिकठिकाणाच्या ज्या गोष्टी आहे त्या व्यवस्थित साफ होत राहतात आणि योग्य रीतीने साफ होत राहिल्यामुळे आपलं घरही क्लीन दिसतं. आता लिक्विड जर मी 5 ते 10 मिनिटं अगोदर मारून ठेवलेलं आहे तर आता हे ओल्या कपड्याने पुसून घेते. तसं मी हा ओटीची जास्त यूज नाही करत, पण पडलेला आहे आणि कधीतरी केक बनवण्यासाठी लागतो तर त्यामुळे तो येथे ठेवते मी. आणि म्हणजे केक बनवण्यापेक्षा तो स्टोअरसाठी जास्त यूज होतो. कारण मुलं जे आहे बिस्किट खातात आणि त्या बिस्किटचं जे असतं म्हणजे फोडलेला जो पुडा असतो तो त्यामध्ये ठेवून देतात. अशा प्रकारे त्याचा यूज होतो. जास्त केक बनवण्यासाठी तर यूज नाही होत, पण असंच मुलं यूज करत बसतात त्याला. आणि जर आपल्याला किचनची डीप क्लिनिंग करायची असेल, किचनची असू द्या किंवा घरची असू द्या, जर क्लिनिंग करायचं आपण ठरवत असाल तर त्यासाठी आपल्याला जे जुने कपडे आहे म्हणजे टी शर्ट असेल ते म्हणजे मुलांचे असू द्या किंवा आपले असू द्या तर ते यूज करायला पाहिजे. त्याने कपड्यांचा रियूजही होऊन जातो आणि तसंही एकदम जास्त घाण झालेले असले म्हणजे फरशा वगैरे किंवा आपल्याला जे क्लिनिंग करायचं असेल तर जास्त घाण असेल तर तसंही एक वेळेस यूज करायचं आणि नंतर ते आपण फेकून देऊ शकतो. आणि त्यामुळे आपलं म्हणजे कपडे जे वगैरे कपडे असतात ते यूजही होऊन जातात, रियूज होऊन जातात आणि त्याचा जो पसारा असतो तोही कमी होऊन जातो.
घरातील काही भाग असे असतात की त्या ठिकाणी हमखास झुरळं असतातच. किचन ही त्यापैकी एक महत्त्वाची जागा आहे. आपल्यापैकी बऱ्याच गृहिणी किचनमधील झुरळाचा वावर जो आहे बघून हैराण होतात. किचनमध्ये स्वयंपाक करताना बऱ्याच वेळेस ना ते झुरळ दिसलं की खूप कसं तरी होतं. किचनमधील किचन ट्रॉली, फ्रीज अशी ठिकाणं आहे जिथे आपण रोजच्या वापरातील भांडे आणि खायचे पदार्थ स्टोअर करून ठेवतो. त्यामुळे अशा भागात झुरळं असतील तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील हानिकारक ठरू शकते. त्यासाठी किचन ट्रॉली आणि फ्रीजमधील झुरळाचा कायम बंदोबस्त करणे, त्यासाठी नैसर्गिक उपाय करणे खूप म्हणजे गरजेचं आहे. आणि फ्रीज खालची ही जागा आपण काही नेहमी पुसत नाही, तर त्यासाठी ना आपण बघू शकता इथे खूप जास्त घाण झालेली आहे. आणि अधूनमधून का होईना म्हणजे अगदी 1 ते 2 महिन्यानंतर का असे ना आपण हे ना व्यवस्थित क्लीन करून घ्यायला पाहिजे. सो दॅट ना येथे जे असणारे झुरळ वगैरे असतात, कारण आहे ना येथे ना म्हणजे आपण बऱ्याच दिवसानंतर पुसत असतो तर खूप जास्त घाण झालेली असते आणि त्यामुळे तिथे झुरळं सुद्धा असण्याची खूप शक्यता असते. कॉकरोच घालवण्यासाठी बाकी उपाय आहेतच, त्यासाठी काहीतरी स्प्रे वगैरे जे असतात ते मिळतात मार्केटमध्ये. पण सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ना ते आपण करायला पाहिजे ते आहे क्लिनिंग. जर घर व्यवस्थित क्लीन असेल, स्वच्छ असेल आणि आपलं जे सिंक आहे म्हणजे किचनचं सिंक जे आहे ते व्यवस्थित क्लीन असेल, म्हणजे नेहमी आपण त्याला क्लीन करत असणार आणि रात्रीच्या वेळेस भांडी त्यात ठेवत नसणार, तर अजिबात आपल्या घरात ना कॉकरोच होणार नाही. हे असं माझं मत आहे. माझ्या घरामध्ये ना 1-2 दिसला तर दिसला, तोही 4-8 दिवसानंतर दिसेल. आणि त्यासाठी ना मी काहीतरी एकदम म्हणजे असं लिक्विड यूज करते. तुम्हाला जर ते लिक्विड हवं असेल तेही एकदम स्वस्तात मस्त असं म्हणजे अगदी 15 रुपयात येतं ते लिक्विड. जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, तर मी ना त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ आणेल आणि तो व्हिडिओ जो आहे तो एकदम युजफुल असणार आहे आपल्यासाठी. किचन तर आपण क्लीन करतोच, पण हे स्विच बोर्ड स्वच्छ करायचं आपण विसरून जातो. अनेकदा लाईट ऑन ऑफ करण्यासाठी स्विच बोर्डला आपण हात लावतो, त्यामुळे ते घाण होतात. क्लीन करताना त्यावर आपण काही पाणी किंवा जे केमिकल असतात ते स्प्रे नाही करू शकत, पण त्यासाठी ना अशा प्रकारचे जे कपडे असतात ते आपण यूज करू शकतो. नाहीतर जे सॉफ्ट घासण्या असतात त्याने आपण स्क्रब करू शकतो. आणि हे स्क्रब करत असताना ना लाईट जे आहे स्विच आपल्याला ऑफ करायला पाहिजे. बटन ऑफ केल्यानंतरच हे करा, नाहीतर ताता थैया झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा जो काच तुम्ही बघताय तो मला जवळजवळ 3 ते 4 महिने झाले असणार मी त्याला क्लीन केलं नाही आहे. आणि 3-4 महिन्यानंतर त्याचं जे रूप आहे ते आपण बघू शकता कसं झालेलं आहे. एकदम जास्त धूळ त्याच्यावर बसलेली आहे. आणि हे जे आहे ते फक्त म्हणजे ना एक घासणी जरी लावली ना त्याने निघून जातात. काच असं ना की त्याला काही जास्त असं जोर वगैरे लावण्याची गरज नाही आहे, फक्त घासणीने पटापट असं घासले की लगेच निघून जातं ते. किचन काउंटर किंवा किचन सिंक जे असेल ना त्याला एक आठवड्यातून नाही ना 2 ते 3 वेळेस जरी ना आपण त्यात गरम पाणी जे आहे गरम पाणीने पुसायला पाहिजे काउंटर टॉप जे असेल ते. आणि किचन सिंकमध्ये ना 2 ते 3 वेळा तरी ना गरम पाणी टाकायला पाहिजे, त्यामुळे ना जो ग्रीस वगैरे असतो ना सिंकमध्ये अडकलेला तो निघून जातो. आता हा काच तर मस्त असा क्लीन झालेला आहे, झाला आहे की नाही, त्यामुळे कण जे आहे ते अडकून पडतात. ओटा साफ करताना सरळ रेषेत पाणी ओता आणि फडकही त्याच दिशेने फिरवा, म्हणजे जे कड्याच्या दिशेने लागलेलं अन्नकण आहे ते आतमध्ये ना बेसिनकडे लोटले जाईल. घरात जितक्या वस्तू जास्त तितका पसारा जास्त, शक्यतो कमीत कमी शोपीस असेल वस्तू असेल त्या ठेवा. त्या जास्त म्हणजेच आपल्याला करावं लागणारं कामही साहजिकच जास्त असणार आहे. लिटरली असे बारीक सारीक कामं करायला ना खूपच जास्त जीवावर येतं. माझ्याकडे ना हा बाटल्यांचा पसारा खूप जास्त आहे. यूजमध्ये तर कधीतरीच येतात, पण त्या काही फेकणं पॉसिबल नाही, कारण 700-800च्या बाटल्या कायच फेकणार. बाकी प्लॅस्टिकची फेकू शकते, पण तीही कधीतरी कामात पडतेच. आपण अशाच आहोत, आज नाही लागत पण उद्या लागेल म्हणून ढीगभर जमा करतो नाही म्हटलं तरी. आणि आता हा सगळा पसारा जो आहे ना तो मला वरती ठेवून द्यायचा आहे. फर्निचर तर असं हाईटवर बनवतो आपण की वस्तू ठेवण्यासाठी किंवा काढण्यामागचा जो स्ट्रगल असतो ना तो खूप जास्त असतो. प्रत्येक वेळी चेअर आणा, स्टूल आणा आणि त्यावर उभं राहून काढा, नाहीतर जसं आहे जे ते आहे तेच ठेवून द्या, असं बऱ्याच वेळेस ना वाटतं. पण काय फर्निचर आपण त्यासाठीच करतो, एक्स्ट्राचा पसारा घालण्यासाठी. तर हा जो सगळा पसारा दिसतोय तुम्हाला तो मला वरती टाकायचा आहे आणि त्यासाठी आता लागणार आहे मला स्टूल. तर ते स्टूल घेण्यासाठी मी गॅलरीत आली होती आणि गॅलरी तुम्हाला दाखवते. खूप छान असे जे हे झाड आहे ना याचं नाव नाही माहिती, तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा. आणि छान असं फूल उमललेलं आहे. ते करण्या अगोदर ना आता लागली होती भूक, तर मस्तपैकी पनीरची भाजी होती ती खाल्ली. आणि आता आहे ना हे सगळं जो पसारा आहे तो अशा प्रकारे ना स्टूल आणून मी वरती ठेवून देते. आणि हे सगळं दिवसभर करत असताना ना आपण खूप जास्त थकून जातो, तर त्यासाठी ना कोणाकडून तरी हेल्प मागावी लागणार आणि मागितल्याशिवाय काही ते आपल्याला मिळणार नाही. म्हणून आहे ना थोडं थोडं का होईना आपण हेल्प मागायला पाहिजे, कारण मागितल्याशिवाय कोणी काही देत नाही. म्हणून आहे ना मदत मागावीच लागणार आहे. तसंही कोण काय देतं बिना मागितल्याशिवाय. तर चला आता पहाडवर चढलीच आहे, तर हे सुद्धा साफ करून घेते. हे साफ केल्यानंतर आहे ना आता खूप सारी कामं बाकी आहे ते करते आणि व्हिडिओचा शेवट पण येतेच करते. आय होप आपल्याला टिप्स अँड व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.